रशियासारख्या देशांमध्ये अण्णाभाऊंचे पुतळे आहेत. मुंबई घाटकोपर या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक बनतं आहे आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव लोकसंख्येमध्ये असतानासुद्धा इथे गेल्या 20 वर्षापासून अण्णाभाऊंचा पुतळा नव्हता किंवा जयंती काढायला काही स्थान नव्हतं. इथल्या समाज बांधवांना जेव्हा माहीत पडलं की पुतळा अशा पद्धतीचा बसला आहे तर इथले समाज बांधव अतिशय तीव्र भावनेने त्या पुतळ्याच्या समर्थनार्थ आज लढत आहेत. हा पुतळा रेग्युलराईज व्हावा, प्रशासकीय लेवलला सगळ्या गोष्टी नीट व्हाव्या ही आमची सर्वांची इच्छा आहे. त्या संदर्भात समाजाच्या वतीने समिती पण गठीत केलेली आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या पुतळ्याला लवकरात लवकर नियमाकुल करून इथल्या मातंग समाजाच्या भावना समजून घ्याव्या आणि या समाज बांधवांना उपेक्षित समाज बांधवांना न्याय द्यावा. या समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. प्रशासनाने जर काही ज्या पद्धतीने पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला तर हा विषय फक्त खामगापुरता मर्यादित न राहता याचे दोन पूर्ण महाराष्ट्रात जाण्याची शक्यता आहे. ती काळजी प्रशासनाने घ्यावी आणि इथल्या समाज बांधवांना न्याय द्यावा एवढीच विनंती करतो. माझ्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ नेते रामदासजी तायडे, खामगाव शहरातील कार्यकर्ते, शेगावचे आशिष सावळे, कृष्णा नाटेकर, लखन सोनोने, सुरेशभाऊ बोरकर इत्यादी सगळे तरुण कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि या सर्वांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि अण्णाभाऊंचा पुतळा हा सौंदर्यीकरण लवकरात लवकर यांनी झालं पाहिजे. धन्यवाद.